प्रदोष मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न। सर्व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष निमित्त सकाळपासूनच शिवभक्तांची दर्शनास गर्दी दिसून आली होती। सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली। आलेल्या हजारो शिवभक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी येवल्यातील अट्टल परिवाराने प्रदोष निमित्त भव्य अशी महापूजा केली। यावेळी महादेवाच्या मूर्तीला आकर्षक असे सजवण्यात आले होते। दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष व बेलपत्राचे यावेळी वाटप करण्यात आले। येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात खूप पावन मंदिर आहे। या मंदिरात दर प्रदोषाच्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी होत असते आणि आजच्या प्रदोषाच्या निमित्त भौम प्रदोषाच्या निमित्त अट्टल परिवाराकडून महाप्रसादाचा आयोजन केलेलं होतं। त्याच्यानंतर दुपारी संध्याकाळी महाअभिषेक करण्यात आला आणि हजारो लोकांनी आज महाप्रसादाचा लाभ घेतला। हे मी अट्टल परिवाराला आज मान दिला। ओम नमः शिवाय। आज 22 तारीख आहे, 22/7/2025 भौमपूरची पूजा झाली। इथं येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरामध्ये फुलाची सजावट झाली। खूप छान प्रमाणे तो सोहळा करण्यात आला। सर्व अट्टल परिवारांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा केला। ह्याच्यासाठी आम्ही सर्व धन्यवाद देतो। बम बम बोले मस्ती में डोले। येवला शहरातील अमरधाम मधील श्री महादेव मंदिरामध्ये दर प्रदोषला महाअभिषेक होतो व महाप्रसादाचे आयोजन असते। या महाप्रसादात व या पावन शिव भक्तांना शिव मूर्ती मधून शिव भक्तांना जो आशीर्वाद व प्रसाद मिळतो तो अप्रतिम व शुभदायक असतो, सुखकारी असतो। या महाअभिषेकाचा लाभ अट्टल परिवाराला भेटला, त्याबद्दल या मंदिरच्या ट्रस्टला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो। या मंदिरात जो अप्रतिम सोहळा डेकोरेशन व श्रद्धा भक्तीनी जे हे परिसर फुलून गेलेले आहे, त्यामध्ये जो आनंद सुख सोहळा अनुभव श्रद्धा भक्ती दिसते, त्याबद्दल आम्ही कोटी कोटी नमन करतो सर्व भक्तांना व प्रसादाचा लाभ घेऊन आशीर्वाद प्राप्ती करावी अशी सदिच्छा करतो।